मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. विकास सहकारी बँक मर्यादितचा या बँकेची 73वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 29 डिसेंबर 1999 रोजी दादर येथे झाली. अध्यक्षांनी केलेले भाषण. परिच्छेद. प्रिय सदस्य. परिच्छेद. आपल्या बँकेच्या 73व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व हिशेब तपासनीसांनी तपासलेल्या हिशेबपत्रके आपल्याला अगोदरच सादर केलेली आहे. आपल्या परवानगीने मी त्यांचे वाचन झाले असे गृहीत धरतो. परिच्छेद. गतवर्ष हे असंख्य घटकांनी भरलेले होते, काही सुखद तर काही दुःखद. परंतु या घटना देशाच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीवर प्रभाव टाकणाऱ्या होत्या. कृषी व औद्योगिक उत्पादन समाधानकारक असले तरीही चलनवाढीमुळे किमती गगनाला भिडल्या. त्यातच परकीय चलनाची नाजूक स्थिती व अस्थिर सरकार यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती डळमळीत झाली. परिच्छेद. या अनिश्चितता व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नवीन शासनाने घेतलेले दूरगामी धोरणात्मक निर्णय व रचनात्मक बदलासाठी टाकलेले पाऊल यामुळे सध्याच्या नाजूक परिस्थितीतून भारतीय अर्थकारण लवकरच बाहेर पडेल अशी आशा पल्लवित झाली आहे. परिच्छेद. आपल्या हाती पोहोचलेल्या अहवालात बँकेची कामगिरी नमूद केलीच आहे. गेल्या वर्षाच्या 20.6% वाढीच्या तुलनेने या वर्षीच्या ठेवीतील 21.7% झालेली वाढ निसंशय समाधानकारक आहे. परिच्छेद. कर्ज वाटपात मात्र 1989 सालातील 23.3% वाढीच्या पार्श्वभूमीवर 1990-91 सालात झालेली 9.8% वाढ कमीच होती. परंतु आखाती युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता व आर्थिक संकट यामुळे बँकिंग क्षेत्रातील पुरवठ्याच्या दिशेने सुसंगत अशीच ही स्थिती होती. परिच्छेद. मला येथे उल्लेख करण्यास आनंद वाटतो की संचालक मंडळ यावर्षी 15% लाभांश वाटण्याची शिफारस करीत आहे. परिच्छेद. ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा देणे आणि ते चिरकाल टिकविणे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ग्राहकांबरोबर प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या बँकेने शाखानिहाय ग्राहक मेळावे भरविण्याची पद्धत सुरू केली आहे व त्याचा लाभ अनेक ग्राहक घेत आहेत. ही बाब समाधानकारक आहे. परिच्छेद. आपल्या बँकेने अहवाल साली इंदूर, हुबळी, आकुर्डी व पणजी येथे नवीन शाखा उघडून शाखांचे अर्धशतक गाठले आहे. मला कळविण्यास आनंद वाटतो की आपल्या सभासद कल्याण निधी योजनेलाही आपल्या सभासदांकडून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही अतिशय उत्साहवर्धक गोष्ट आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत व म्हणूनच या बाबतीत सूचना करण्याची मी सर्व सभासदांना आग्रही विनंती करू इच्छितो. परिच्छेद. सभेचा समारोप करताना मी माझ्या स्वतःच्या व सहकाऱ्यांच्या वतीने सर्व बँक व सहकार खात्यातील अधिकारी वर्ग तसेच कर्मचाऱ्यांचे व आपणा सर्वांचे आभार मानतो.